जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आपल्याकडे गेली हजारो वर्षे स्त्रीकडे नेहमीच शक्ती स्वरूप म्हणून पाहिले जाते. आपली संस्कृती देखील मातृप्रधान म्हणजेच स्त्रीप्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. पूर्वी प्रत्येक राजा हा त्याच्या आईचा सल्ला अथवा मत हा आदेश किंवा आज्ञा म्हणून त्याचे पालन करायचा. पूर्वीपासून आपली संस्कृती नारी सर्वत्र पूज्यते याचे पालन करत आलेली आहे. आजही आपल्याकडे अनेक स्त्रिया या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येतात. मग ते शिक्षण असो, नोकरी असो की व्यवसाय. अनेक ठिकाणी आपण स्त्रिया पुरुषांच्या पुढे असताना पाहतो. हल्ली तर स्त्रिया विमान चालवतात. अवकाशयानातून अवकाशात देखील जाऊन यायला लागल्यात. सध्या असं कोणतेही क्षेत्र नाही आहे ज्या ठिकाणी स्त्रिया या पुढं नाही आहेत. सगळ्याच क्षेत्रात स्त्रिया आपल्याला पुढं असल्याचे दिसून येत आहे. आज आपण माझा उद्योग माझे विश्वमध्ये भेटतोय अशाच एका विदुषीला, तरुणीला. या तरुणीचं बालपण, शिक्षण खेडेगावात होतं. घरात कोणी आलं तर किचन अथवा आतल्या खोलीतून बाहेर येण्याची बंदी होती. घरात कडक शिस्तीचं वातावरण होतं. अगदी नातेवाईकांच्या सोबत देखील बाहेरून बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. लग्नानंतर ती तिच्या पतीसह पुण्यात येते. बाहेरचं जग न बघितलेली ती तरुणी नवऱ्याच्या प्रोत्साहनातून पदवीधर होते, तिचं शिक्षण पूर्ण करते आणि अचानक एक दिवस नवऱ्याच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनातून एक डीलरशिप व्यवसाय सुरू करते आणि इथूनच तिची संघर्ष कथा सुरू होते. जग न पाहिलेली ही तरुणी त्यावेळी एका मुलाची आई झालेली असते. बाहेरच्या जगातील कोणाशीही बोलण्याची सवय नसलेली ही गाव की छोरी आपल्या लहान बाळाला सांभाळत व्यवसायाला सुरुवात करते. पती त्याच्या नोकरीमध्ये पूर्णपणे गुंतून पडलेला. मग ही धीराने व्यवसायाची धुरा स्वतः सांभाळते. पैशाची जमावजमा करून शॉप ॲक्ट लायसन्स, फूड लायसन्स, सेल्स टॅक्स नंबर रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी स्वतः करून घेते. हे सगळे परवाने स्वतः काढून घेते. मग गोडाऊनसाठी जागा भाड्याने घेऊन सपट चहा व सायकल, अगरबत्ती या 2 ब्रँडची डीलरशिप सुरू करते. नवीन गोष्टी शिकून घेण्याची जिद्द, उत्कृष्ट नियोजन, सहनशीलता, वाटेल ते कष्ट करण्याची तयारी आणि आपण स्वतः सुरू केलेल्या व्यवसायात नक्की यशस्वी होणार हा आत्मविश्वास या बळावर पदरात एक लहान मूल असताना नवीन सुरू केलेल्या व्यवसायात पहिल्याच वर्षी 1 कोटीची उलाढाल करते आणि मग हा आलेख प्रत्येक वर्षी वरच्या दिशेनेच प्रवास करतोय. व्यवसाय म्हटलं की अनेक अडचणी असतात. मालाची विक्री करणं, सेल्स टार्गेट पूर्ण करणं, व्यवसायासाठी वेळ प्रसंगी पैसे उभे करणं, उधारी वसूल करण्यासाठी कधी प्रेमाने, कधी गोड बोलून, तर कधी कडक भाषेचा उपयोग करून उधारी वसूल करणे, या व अशा अनेक अडचणींवर मात करत ही तरुणी या उद्योगातून स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करते. करत असलेल्या या व्यवसायातून ती स्वतः 2 फ्लॅट विकत घेते. व्यवसायासाठी मोडलेले स्वतःचे दागिने पुन्हा बनवून घेते. स्वतःच्या 2 मुलांना ओम व स्वराज यांना चांगले शिक्षण देते. मोठा ओम डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकतोय, तर छोटा स्वराज शाळेमध्ये शिकतोय. याशिवाय समाजाप्रती काही देणे असल्याच्या भावनेतून सामाजिक कार्य करत लोकांना मदतीचा हात देखील देते आहे. 2007 पासून त्यांचा व्यवसाय अथक चालू आहे. आता या व्यवसायात त्यांचे पती श्री बाळासाहेब देखील पूर्ण वेळ त्यांची साथ देत आहेत. तर मुलगा ओम हा देखील त्याच्या शिक्षणातून जसं वेळ मिळेल तसा आईला मदतीचा हातभार लावतोय. लहानगा स्वराज देखील छोटी छोटी कामे करून आईला हातभार लावतोय. माझा उद्योग माझे विश्व या आपल्या उद्योग विषयक सदरात आज आपण भेटतोय सांगवी येथे राहणाऱ्या अष्टविनायक एंटरप्राइजेसच्या संचालिका सौ स्मिता बाळासाहेब भोसले यांना. चला तर ऐकू त्यांच्याच तोंडून त्यांची उद्योग गाथा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.
मोगरा 2 3 डझन. जय श्री कृष्ण. माझा उद्योग माझा विश्व या आपल्या उद्योजकतेच्या बाबतीतल्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण भेटतोय महिला उद्योजिका स्मिता बाळासाहेब भोसले यांना. स्मिता भोसले यांचं शिक्षण एम.कॉम आणि त्यांनी एक डिप्लोमा केलेला आहे, डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर, महात्मा फुले कृषी विद्यापीठातनं. त्यांचा व्यवसाय जो आहे तो अष्टविनायक एंटरप्राइजेसच्या नावाने आहे आणि ते यामध्ये सायकल, अगरबत्ती आणि सपट परिवार चहा याची त्यांच्याकडे डीलरशिप आहे. आपण त्यांच्याकडनं या त्यांच्या उद्योगाबाबत आज या ठिकाणी जाणून घेतोय. माझा उद्योग माझं विश्व या आपल्या विशेष सदरामध्ये. आपल्यासोबत आज माझा उद्योग माझे विश्व आपल्या या विशेष सदरामध्ये स्मिता बाळासाहेब भोसलेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय त्यांच्या उद्योगाबाबत. जय श्रीकृष्ण. नमस्कार. स्मिता भोसले. अष्टविनायक एंटरप्राइजेस नावाचं आमचं फर्म आहे सांगवीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये. अष्टविनायक एंटरप्राइजेसच्या अंतर्गत तुम्ही कोणता व्यवसाय करता? आमच्याकडे एजन्सी लाईन आहे, डीलरशिप, सायकल 3 in 1 अगरबत्ती, सपट परिवार चहा. हा व्यवसाय तुम्ही कधी सुरू केला? व्यवसाय तसं तर आमचा 2007 पासून आहे आणि हा डीलरशिप हा जो व्यवसाय आहे तो 2011 पासून आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली का? हो, माझ्या मिस्टरांकडूनच मला मेन प्रेरणा मिळाली आणि एक जॉब करण्यापेक्षा एक बिझनेस केलेला कधीही चांगलं, घर सांभाळून, म्हणून आम्ही ह्या व्यवसायात. म्हणजे या व्यवसायाच्या मागे तुमच्या मिस्टरांची प्रेरणा आहे? हो, मिस्टरांचीच प्रेरणा आहे माझी. हा व्यवसाय तुम्ही कधी सुरू केलात? 2007. 2007 मध्ये. या व्यवसायामध्ये तुमची सुरुवातीची गुंतवणूक किती होती? 5 ते 7 लाख पर्यंत. हा व्यवसाय सुरू करताना काही अडचणी? अडचणी खूप आल्या. पैशाची मेन अडचण, ॲडजस्टमेंट पैशाची, पुन्हा गोडाऊन, जागा, बरंच ट्रान्सपोर्टेशनसाठी गाड्या वगैरे. मग एक महिला म्हणून तुम्ही या ज्या अडचणी आल्या तर त्या अडचणींना कसं तोंड दिलं? सगळी शोधाशोध केली, म्हणजे गाडी बघणे, पुन्हा CA पाहणे, पुन्हा बिलिंगसाठी काय काय स्टेशनरी, बिलिंग कसं करणे. त्यावेळेस वॅट होता, टॅक्स वॅट, आता GST आलंय. तिथपासूनची आमची सुरुवात. आम्हाला काही म्हणजे ती नवीन सुरुवात आमची सगळी. स्टॉक मेन्शन करणे, कसं काय आहे, ऑर्डर देणे, सेल. हे तर व्यवसाय चालू झाल्यानंतर झालं, पण ज्या सुरुवातीच्या अडचणी होत्या, आता तुम्ही सुरुवातीच्या अडचणींमध्ये एक गोष्ट सांगितली की गोडाऊनसाठी जागा बघणे किंवा CA बघणे. तर या ज्या काही गोष्टी होत्या, अनुभव नसताना देखील या गोष्टी तुम्ही स्वतः कशा हाताळल्यात? स्वतः शोधाशोध केली जागा पाहण्यासाठी, गोडाऊनसाठी, गाडी पाहण्यासाठी, कोणती गाडी घ्यायची, परत कामगार कोणते ठेवायचे, ते सगळंच सुरुवातीचं सगळंच पाहणं. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहिल्यात. तुम्ही ही जी डीलरशिप घेतली, एजन्सी, तर ही एजन्सी घेताना कोणकोणत्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला पार पाडाव्या लागल्या? फॉर्मॅलिटीज म्हणजे प्रथम पहिल्यांदा शॉप ॲक्ट लायसन पासून सुरुवात, पुन्हा GST नंबर घेणे, बँकेत अकाउंट काढणे, करंट अकाउंट, इथपासून सगळी सुरुवात करावी लागते. ह्या फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण केल्या. शॉप ॲक्ट लायसन्स हे तर व्यवसायाला मला वाटतं अति आवश्यक आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करता येत नाही. आता हा तुम्ही शॉप ॲक्ट लायसन्स स्वतः काढलं का कुठल्या व्यक्तीकडनं, कन्सल्टंटकडनं काढून घेतलं, कसं काय केलं? याची माहिती तुम्हाला कुठून मिळेल? याची माहिती आम्ही चौकशी केली, सर्च केलं जरा. शॉप ॲक्ट लायसन्स, फूड लायसन्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः आरोग्य विभागात वगैरे जाऊन आम्ही स्वतःच काढल्या. म्हणजे सगळ्या लायसन्स, कोणकोणती लायसन्स आपल्या व्यवसायाला लागतात, तर याची सगळी चौकशी तुम्ही आधी केली आणि त्याच्यानंतर मग स्वतः ते रजिस्ट्रेशन करून घेतलं. व्यवसाय सुरू करायच्या आधी तुम्ही ह्या गोष्टींचा कधी
अनुभव म्हणजे तुम्हाला माहिती होतं का की व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला कोणकोणत्या गोष्टी म्हणजे लायसन्स असाव्या लागतात, कोणकोणत्या गोष्टींची सुरुवात किंवा आपल्याकडे त्या गोष्टी असायला पाहिजेत, याची काही तुम्हाला माहिती होती का? नाही, मला व्यवसाय सुरू करण्याची काहीच माहिती नव्हती. माझं पूर्ण कुटुंब गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे. पण मीच पहिल्यांदा व्यवसायात पडलेली. मला असं काही माहिती नव्हतं. म्हणजे ही तुम्ही माहिती घेतली आणि मग नंतरच व्यवसायाला सुरुवात केली. म्हणजे हो. हा तुम्हाला एक अ, माहिती गोळा करण्यासाठीचा देखील संघर्ष, या ठिकाणी तुम्हाला संघर्षाला तोंड द्यावं लागलं. हो, हो. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसायासाठी काही विशेष प्रशिक्षण तुम्ही घेतलंय का? प्रशिक्षण नाही घेतलं. जे काही अनुभवातूनच प्रशिक्षण मिळालं मला. म्हणजे तुमचं प्रशिक्षण हे तुमच्या या व्यवसायातल्या अनुभवातूनच तुम्हाला मिळालं. हो, हो. व्यवसायाच्या अनुभवातूनच. व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कोणी मदत केली, कोणाची मदत घ्यावी लागली, तुम्ही भांडवल कसं उभं केलं? भांडवल उभं केलं म्हणजे पैशाची ॲडजस्टमेंट आम्ही दागिने वगैरे अ, होते आमच्याकडं थोडी बँक इन्व्हेस्टमेंट होती, बँक बॅलन्स त्यातून आम्ही व्यवसायाची सुरुवात केली. मग दागिने तुम्ही गहाण ठेवले किंवा ते विकले असतील, तर तुम्हाला त्यावेळेला काही वाईट वाटलं का? नाही, नाही. अजिबात नाही. कसं कशाला वाईट वाटेल? हे पैसे थोडीच आपण मौज-मजेसाठी खर्च करतोय का? ते आपल्या व्यवसायासाठीच लावलेत ना. मग तुम्ही दागिने गहाण ठेवले किंवा ते विकले आणि व्यवसायासाठी जे काही पैसे उभे केले, तर त्यातून तुम्हाला किमान एवढं समाधान होतं, की आपण यातून आपल्या गरजेसाठी व्यवसाय उभा करतो. हां, येस. समाधान तर आहे. दागिने तर पुन्हा बनवू शकतो. म्हणजे व्यवसाय आपण नक्की यशस्वीपणे करू शकतो, हा आत्मविश्वास तुम्हाला सुरुवातीपासूनच होता. हो, नक्कीच. सुरुवातीपासूनच आत्मविश्वास आहे मला. हा व्यवसाय सुरू करताना तुमच्यासोबत तुमचे पती तर होतेच, मिस्टर तर होतेच. पण त्या व्यतिरिक्त या व्यवसायामध्ये तुम्हाला इतर कोणी बाहेरच्यांनी, नातेवाईकांनी मदत केली का? माझ्या आई-वडिलांनी खूप मदत केली आणि माझे बहीण-भाऊ यांनी माझी मुलं सांभाळण्यापासून ते सगळं ते करत होते. त्यामुळं मला हा व्यवसाय करणं शक्य झालं. माझे बहीण-भाऊ लहान मुलांना सांभाळायचे. कधी मध्यंतरी वेळ पडली. म्हणजे ही घरातली जी काय अडचण आहे, मुलांवरती लक्ष ठेवणं हा जो काही गृहिणीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, जबाबदारी असते, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आई-वडिलांनी आणि बहीण-भावांनी मदत केली. हो, खूप मदत केली त्यांच्यामुळेच मला शक्य झालं आणि सगळ्याच प्रकारची मदत त्यांच्याकडून मला झाली. त्यामुळे तर आम्ही या व्यवसायात आहे आता सध्याला. या व्यवसायात जे तुम्हाला यश मिळालंय, तर त्यांच्या मदतीच्या आधारावरती ते यश तुम्ही मिळवू शकलात. हो, नक्कीच. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये साधारण तुमचा टर्नओव्हर काय होता? व्यवसाय सुरू केल्यानंतर आमचं पहिल्याच वर्षी टर्नओव्हर होता 1 ते 1.5 करोडच्या आसपास. आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी तो तुम्ही तुमच्या कष्टाने आणि प्रयत्नांनी वाढवला. हो, वाढतच गेला तो कमी झाला नाही कधीच. मग आता ह्याच्यामध्ये कोविडची लाट अख्ख्या जगामध्ये होऊन गेली. तर कोविड बाबत तुमचा काय अनुभव आहे? कोविडच्या बाबतीत असा अनुभव आहे, की म्हणजे काही लोकं घरात बसले दरवाजाच्या आतमध्ये, पण आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत होतो. त्यामुळे आम्हाला फेस टू फेस लोकांना सगळं हे करावं लागत होतं. म्हणजे त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये तुमच्या या वस्तू मोडत असल्यामुळे तुमचा व्यवसाय हा चालू राहिला होता. हो, माझा व्यवसाय चालूच होता आणि आम्हाला घरात बसून आम्हाला चालतच नव्हतं, कारण पैसे येणार कुठून आणि त्यातूनही बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, तरी पण आम्ही त्यातून चालू राहिलं आमचं सगळं. आम्ही बंद नाही ठेवलं. म्हणजे तुमचा व्यवसाय हा कोविडमध्ये देखील चालू होता. हो, चालू होता. महिला उद्योजिका म्हणून कोविडमध्ये तुम्हाला काही बरे वाईट अनुभव आले का? ते तुम्ही कशा पद्धतीने फेस केले? काही अनुभव चांगले आले, काही वाईट आले. चांगले असे आले, की काही लोकं जे कस्टमर आपला माल घेत नाहीत, की डोअर डिलिव्हरी झाली तरी ते 50 वेळा माघारी लावतात. आत्ता नको, उद्या या, परवा या. असे जे कस्टमर होते ते दरवाजात येऊन माल घेऊन जायला लागले आणि ते कॅश पेमेंटनी माल देऊ लागले म्हणजे घेऊ लागले ते, की आम्हाला म्हणजे अशी चणचण नाही वाटली, की त्यांना पैसे मागावे वगैरे. आणि वाईट अनुभव असा आला, की लहान मुलं घरात असताना पण आम्हाला फेस टू फेस हा व्यवसाय करावा लागला. त्यातून माझ्या मिस्टरांना निमोनिया झाला. त्यातून आम्ही सावरलो गेलो. म्हणजे कोविडमध्ये तुम्हाला काही संकटांचा सामना करावा लागला. हो. आता ह्याच्यामध्ये
कोविडच्या काळामध्ये काही पैसे व्यवसायातले काही पैसे बुडाले का? बुडाले ना. काही कस्टमर निघून गेले बाहेरच्या राज्यात वगैरे, तर ते चेकवर दिले, तर चेक बाउन्सेस वगैरे होण्याचं प्रमाण आहे या व्यवसायात. मग तर ते बुडतातच पैसे. मग आता हा जो काही नुकसानीचा भाग होता, लॉस होता, तर तो लॉस तुम्ही कसा भरून काढला? भरून काढला म्हणजे भरून असा निघतच नाहीये तो व्यवसायाचा लॉस. जेवढा फायदा होतो त्यातला थोडाफार नुकसान सहन करावंच लागतं व्यावसायिकांना. तरच तो व्यवसाय चालू राहतो. कोविडमध्ये तुम्ही काही लोकांना कोणापासून प्रेरणा घेऊन म्हणजे बऱ्याच लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही लोकांची अगदी उपासमार देखील झाली. मग अशा ह्याच्यामध्ये व्यावसायिक म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून, भाग म्हणून तुम्ही काही लोकांना मदत केली, सामाजिक कार्य केलं? हो, आम्ही बऱ्याच गरजू लोकांना मदत केली. धान्याचा पुरवठा वगैरे केला. म्हणजे तुम्ही लोकांना कोविड काळामध्ये मदतीचा हात दिलात. महिला म्हणून, महिला उद्योजिका म्हणून तुम्ही व्यवसायाकडे कसं पाहता? प्रत्येक महिलेने हा असे छोटे-मोठे व्यवसाय केलेच पाहिजेत. घरच्यांवर अवलंबून न राहता. आपला स्वतःचा खर्च घरात थोडाफार हातभार पण लावला पाहिजे. म्हणजे महिलेने स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हो, नक्कीच. आपल्याला पैसे लागले तर आपल्या स्वतःच्या पर्समध्ये आपल्या ह्याचे कष्टाचे पैसे पाहिजेत. न मागता कोणाला. म्हणजे याच्यातनं स्वाभिमानाने जगण्याचा जो मार्ग आहे महिलांसमोरचा हा तुम्ही सुचवायचा प्रयत्न करता. नक्कीच. बाकीची मौज मजा तर आपण करतो, पण आपल्या कष्टाच्या ह्याच्यावर मौज मजा करणं म्हणजे ती वेगळाच एक आनंद असतो आपला. अतिशय सुंदर मुद्दा आहे हा. आपल्या स्वतःच्या कष्टाच्या जोरावरती आपण जे पैसे मिळवतो त्याच्यावरती आनंद घेणं, त्याचा जो आनंद असतो तो काही औरच असतो. कोविडच्या आधारावरती तुम्ही काही सामाजिक उपक्रम राबवताय का किंवा काही राबवायला सुरुवात केली आहे का? हो, आमचं सामाजिक आहे चालू काम. गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा, बाकी म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही अजूनही काही गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा म्हणा किंवा मदतीचा हात तुम्ही देताय. हो, देतो. कोविड नंतरच्या काळात व्यावसायिकांना अनेक अनंत अडचणींना तोंड द्यायला लागलं. बऱ्याच लोकांचे उद्योग हे बंद पडले. बऱ्याच लोकांना उद्योग चालवता आले नाहीत. कोविड नंतर अनेक लोकांनी त्यांच्यासमोर असलेल्या अनंत अडचणींना तोंड देऊन त्यांचे व्यवसाय पुन्हा यशस्वीपणे चालू केले. तुम्ही यासाठी काही विशेष एफर्ट्स घेतले कारण तुमचा सध्याचा जो टर्नओव्हर आहे कोविड नंतरचा, तर तो कसा आणि किती होता? आता सध्याचा आमचा टर्नओव्हर आहे 3 ते 3.5 करोडचा. पण व्यवसायात कसं पेशन्स महत्वाचे. कोविड येऊ किंवा कोणतीही आर्थिक म्हणजे हे कोणतीही समस्या आली तरी देखील त्याला तोंड दिलं पाहिजे. जागतिक संकट होतं. कोणतीही समस्या आली तरी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि त्यासोबत मेहनत पण खूप महत्वाची आहे. एक गृहिणी आणि एक उद्योजिका याच्यामध्ये जे आपण म्हणतो की एक ताळमेळ, हा ताळमेळ तुम्ही कसा साधलात? ताळमेळ साधणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ही. खूपच कसरतीची गोष्ट आहे. मुलांना सांभाळायचं. लहान मुलं रडत असतात. त्यातून उद्योग व्यवसायात कस्टमर येतात, गाड्या येतात कंपनीकडून. मग ते झोपलेत तोपर्यंत खाली करणं, तेवढ्या वेळात ते आले तर. बऱ्याच खूपच गोष्टी असतात. त्यांचं जेवण करणं, स्वयंपाक करणं, घरातलं पाहून ते कस्टमर हँडल करणं. म्हणजे ही तारेवरची कसरत तुम्ही पाहिलीत, तुम्ही अनुभवलीत. हो, नक्कीच. त्यातून मुलांना वेळेवर जेवण देता येत नाही. स्वतःसाठी पण जेवणाचे टायमिंग नसतात व्यावसायिकांना. व्यावसायिकांना जेवणाचे टायमिंग नसतो. मग असं कधी झालंय का की एकीकडं तुमचा मुलगा तुम्हाला बोलवतोय किंवा त्याला गरज आहे त्याच्या आईची आणि इथं तुम्हाला कोणीतरी आलेलं आहे आणि मटेरियलची डिलिव्हरी द्यायची आणि तुम्हाला तिथं पण जायचंय. असं कधी अशा प्रसंगाला कधी तुम्ही फेस केलं का? बऱ्याचदा मी खूप कामात असते, गाडी आलेली असते, ती लोड करायची असते किंवा माल उतरवून घ्यायचा असतो. तेव्हा लहान मुलगा कित्येकदा रडून-रडून तो गोडाऊनमध्ये बॉक्सवरती झोपून जातो. वाईट वाटतं पण तिथून हालू शकत नाही आपण. खूपच अवघड गोष्ट आहे ही. म्हणजे
अशा प्रसंगांना तुम्ही बऱ्याच वेळेला अनेक वेळेला तोंड दिलेलं आहे. हो, खूपदा खूपदा रोजच हे स्ट्रगल आहे आमचं, हे रोजच आहे पहिल्यापासूनचं. मग आता मुलं मोठी झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं काय म्हणतो त्याला आपण एक स्वस्थता लाभली असेल. हा, थोडंफार आता मोठी झाल्यात तर ती स्वतःच शहाणी झाल्यात, की आपण पण समजून घेतात ते हे करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला आता व्यवसायामध्ये व्यवस्थित पूर्ण वेळ लक्ष घालता येते. पूर्ण वेळ तर तसं म्हणता येत नाही गृहिणींसाठी, पण बिझनेसमनचा अर्थच असतो की तो बिझी असतो. त्याच्यामुळे जेवढा आपण बिझी असतो तेवढा त्यातून आपण नफा घेऊ शकतो बिझनेसमध्ये. म्हणजे अजूनही तुम्हाला पूर्ण वेळ देता येत नाहीये. पूर्ण वेळ देता येत नाही, पण आम्ही प्रयत्न करतो द्यायचा. आपण जितका धंद्यासाठी आपण आपल्या व्यवसायासाठी टाइम देतो, तितका जास्त लाभ आपल्याला व्यवसायातून होतो. माझा याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न असतो, तो म्हणजे नोकरी चांगली का व्यवसाय चांगला? एक महिला म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता? नक्कीच व्यवसाय चांगला नोकरीपेक्षा तर, महिलांसाठी पण. मग व्यवसाय का चांगला? व्यवसाय चांगला ह्याच्यासाठी, की आपण आपल्या घरचं सांभाळून, मुलांना सांभाळून करू शकतो आणि नोकरी केली तर आपल्याला तितका वेळ आपण बाहेर जावंच लागतं टाईम टू टाईम आणि मुलांना दुसरीकडे ठेवणं, हे कसं आपल्या अंडर ऑब्झर्वेशन सगळं आपण पाहू शकतो व्यवसाय. म्हणजे व्यवसाय करून मुलं सांभाळणं, घर पाहणं ही गोष्ट तुम्हाला थोडीशी सुसंगत वाटते. हो, सुसंगत वाटते. आपलं पूर्ण आपल्या फॅमिलीवर लक्ष राहून आपल्या बिझनेसवर लक्ष पण राहतं आणि आपल्याला 4 पैसे मिळतात पण नोकरीत असा इतका लाभ होत नाही आपल्याला. मग महिला म्हणून तुम्ही महिलांसाठी काय सांगाल, की नोकरी केलेली चांगली का व्यवसाय केलेला चांगला? नोकरी केली तर एकदम चांगल्या प्रतीची वरच्या लेव्हलचीच करावी. नाहीतर कधी पण उद्योग व्यवसायच चांगला महिलांसाठी. पण मग याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्या शिक्षणाचा देखील प्रश्न असतो, की वरची नोकरी करायची, वरच्या स्तराची नोकरी करायची तर आपल्याला शिक्षण चांगलं लागतं आणि बऱ्याच महिलांचं शिक्षण हे ग्रॅज्युएशन असतं. मग अशा याच्यामध्ये अशा महिलांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा का? हो, नक्कीच व्यवसायात पडल्यावर नोकरीपेक्षा चांगलंच आहे. महिलांनी व्यवसाय करून स्वतःच्या पायावरती उभं राहावं असं तुम्हाला वाटतं? हो, स्वतःच्या पायावर उभा राहण्यात वेगळाच आनंद आहे. जो नवऱ्याच्या किंवा घरच्यांच्या पैशावर मौज-मजा करणे त्यापेक्षा आपण स्वतःच्याच हिमतीवर जर केलं तर तो वेगळाच आनंद असतो. आपण आपल्या पद्धतीने कोणाला पैसे मागायचे जाताना, त्यापेक्षा आपल्या पर्समध्ये आपल्या मेहनतीचे पैसे पाहिजेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पैशाची देखील किंमत लक्षात येते किंवा कळते. नक्कीच, कारण जेव्हा आपण कष्ट करून जेव्हा आपल्याला 4 पैसे मिळतात, तेव्हा त्या ₹1 खर्च करण्याची किंमत आपल्याला कळते आणि आपण घरच्यांचे किंवा नवऱ्याचे पैसे आपण जेव्हा खर्च करतो, तेव्हा त्याची किंमत कळत नाही. आपण स्वतः जेव्हा काम करतो आणि त्यातून खर्च करायचं असतं, तेव्हा आपल्याला ते जाणवतं, की त्या कष्टाची किंमत काय आहे ती. बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो, की गृहिणी घर सांभाळत असतात आणि मग ते त्यांच्या मिस्टरांच्या मागं म्हणजे पतीच्या मागं लागलेले असतात, की मला काही गोष्टी आवश्यक आहेत, मला काही गोष्टी आणूनच द्या, हट्ट करत असतात. स्वतः व्यवसाय केल्यानंतर महिलेला निश्चित या गोष्टीची जाणीव होते, की आपण कोणत्या गोष्टी ह्या मिळवण्यासाठी आपल्याला किती संघर्ष करायला लागतो. नक्कीच, पण मी तर अजून हट्ट केला नाही कधी असा कुठल्या गोष्टीचा, की मला ही गोष्ट पाहिजेच. आणि जे खरंच स्वतःच कमवतात त्या कधी घरच्यांकडे आणि नवऱ्याकडे कधीच हट्ट करत नाहीत. स्वतः कमवणाऱ्या महिला, मग नोकरी असो किंवा व्यवसाय असो. म्हणजे उद्योजिका म्हणून ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, एक महिला उद्योजिका म्हणून. नक्कीच आपल्याला जे पाहिजे ते आपण स्वतःच्या कमाई स्वतः जाऊन घेऊन आणू शकतो, कुणाला न विचारता पण. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी स्मिता भोसले यांनी मांडलेला आहे. तुम्ही तुमचा हा व्यवसाय खूप संघर्षातनं उभा केलात. या व्यवसायातून तुम्ही तुमचं कोणतं विश्व तयार केलंय? संघर्ष म्हणायला गेलं तर खूपच कष्टदायक बिझनेस. प्रत्येकच व्यावसायिकाला कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाहीये. कष्ट म्हणजे आम्ही स्वतः आमची पूर्ण फॅमिली बॉक्स उचलण्यापासून ते सगळी कामं करतो. माल लावणे, उतरवणे, खाली करणे, गाड्या भरणे आणि कधी कामगार हेल्पर नसले तर स्वतः माझे मिस्टर डिलिव्हरीला जातात. मी स्वतः गाड्या भरते. बिझनेसमन जरी किती टर्नओव्हर मोठा असला तरी शेठसारखं खुर्चीवर बसून बिझनेस होत नसतो.
म्हणजे तुम्हाला तुमच्या या व्यवसायामध्ये नोकरापासून मालकाची भूमिका ही तुम्हाला पार पाडायला. हो, नोकरापासून ते सगळंच. असे चांगले कपडे घालून खुर्ची बसून कुठलाच व्यवसाय होत नाही. त्यासाठी खालच्या स्तरापासून ते वरती बँकेपर्यंत सगळी कामं करावी लागतात. तेव्हा कुठे पैसे हातात येतात आपल्या. तसंही व्यवसाय करणं म्हणजे एखाद्या आईनी त्याच्या लहान मुलाकडं पाहणं म्हणजे त्याची ज्या पद्धतीने आई काळजी घेते त्याला मोठं करण्यासाठी, तर व्यवसाय देखील आपल्याला आपल्या लहान मुलाच्या लहान मुलाप्रमाणेच आपल्याला व्यवसायाची काळजी घेऊन तो व्यवसाय मोठा करावा लागतो. या उद्योगातून तुम्ही तुमच्या एकूण विश्वाची निर्मिती केली, तर असं कोणतं विश्व तुम्ही उभं केलं? अ, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे व्यवसाय चालू करताना दागिने काही म्हणजे मोडले होते, गहाण ठेवले होते. ते दागिने परत घेतले. पुन्हा स्वतःच्या राहण्याची सोय केली. 2 फ्लॅट घेतले मी. ग गाड्यांची सोय केली. बरंच असं. म्हणजे तुम्ही तुमचे गहाण ठेवलेले किंवा विकलेले दागिने तुम्ही परत तयार केले. त्याच्यानंतर मग सांपत्तिक परिस्थिती म्हणजे तुम्ही गाड्या घेतल्या किंवा फ्लॅट घेतले. या तुमच्या उद्योगातून तुम्ही तुमच्या विश्वाची निर्मिती केली. हो. उद्योगाचा तुमच्या खाजगी आयुष्यावरती काही विशेष परिणाम झालाय का? हो, झाला ना. खाजगी आयुष्यावर परिणाम होतो म्हणजे आम्हाला कुठं फिरायला जाता येत नाही. की नोकरीवाल्यांचं कसं असतं, की 4 दिवस लागून सुट्ट्या आल्या, की ते कुठे पण फिरायला जाऊ शकतात. तसं व्यावसायिकांना सुट्टी काढूनच जमत नाही. कारण दिवस-रात्र त्यांना त्यातच थांबावं लागतं. टार्गेट्स असतात आणि जर नाहीच केला, तर एक दिवस जरी दुकान बंद असलं, तरी त्या दिवशी पैसे येत नाहीत आपल्याला. त्यामुळं आम्ही निवांत कुठं फिरायला जाऊ शकत नाही आणि राहू शकत नाही बाहेर जाऊन कुठं. कारण ती सवय लागलेली असते रोजच्या रोज पैशात हे करण्याची. याच्यामध्ये महिलांना म्हणजे खूप एन्झायटी असते की आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे, कुठेतरी जायचं, हाऊसमौस करायची आहे. पण उद्योजिका म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरती पाणी सोडावं लागलं थोडक्यात. हो, नक्कीच हौस-मौज कसलीच नाही. कारण आम्हाला जे टार्गेटचं टेन्शन असतं कंपनीचं, नुसतंच एजन्सी, डीलर होऊन जमत नाही. त्याचे टार्गेट अचीव्ह करावे लागतात. त्याच्यासाठी खूप कष्ट असतं. उद्या कितीचा आर्टिजन्स करायचंय, कितीचा माल मागवायचाय, पैशाची ॲडजस्टमेंट. उद्योजिका म्हणून तुम्हाला संसार आणि व्यवसायातल्या पैशाची ॲडजस्टमेंट या दोन्ही गोष्टींवरती एकाच वेळेला तारेवरची कसरत करावी लागते. हो, पैशाची ॲडजस्टमेंट म्हणजे टार्गेट असतात डोक्यावरती. पैसे उभे पण करायला लागतात व्यवसायामध्ये. हो, उधाऱ्या असतात. मार्केटमध्ये खूप प्रकारच्या वसुली होत नाहीत पैसे. ते वसूल करणे, ते अचीव्ह करणे टार्गेट, बँकेत भरणे, बरंच काही कष्ट. पण मग अशा वेळेला तुम्हाला कधी कोणाकडनं पैशाची मदत घ्यावी लागली, कोणी पैशाची मदत करतं? हो, बऱ्याचदा मदत लागते ना. त्याशिवाय मदतीशिवाय व्यवसायच नाही होऊ शकत. मग अशा वेळेला घरच्यांनी काही मदत केली आहे का? म्हणजे उदाहरणार्थ भाऊ असतील, बहीण असतील, आई-वडील असतील. माझ्या व्यवसायासाठी माझ्या भावाने खूप मदत केली आहे मला आणि अजूनही तो करतो. म्हणजे भाऊ आर्थिकदृष्ट्या तुमच्या मागे या व्यवसायामध्ये पूर्णपणे उभा आहे. माझ्या भावाचा खूप पाठिंबा आहे मला आर्थिकदृष्ट्या. वेळोवेळी तो तुमच्या पाठीमागे उभा राहतो. हो, वेळोवेळी तो माझ्या पाठीशीच असतो. हा उद्योग यशस्वी करण्यासाठी तुम्ही काही स्किल वापरता का? काही याच्यासाठी टूल किट असतं. बरीच लोकं याच्यामध्ये काही म्हणजे टूल किट वापरतात. तर असं काही तुम्ही वापरता का? हो, वापरावंच लागतं व्यवसाय करताना. व्यवसाय करताना स्किल पहिलं म्हणजे पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, की आज आपल्याला बिझनेस आला नाही, तर उद्या येतो. उद्या आला तर परवा येत नाही. तर त्यासाठी थोडे पेशन्स ठेवावे लागतात, की लगेच त्यात हार मानून नाही जमत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैशाची ॲडजस्टमेंट आणि नियोजन पैशाचं, की ते पैसे आपण कसे फिरवता आले पाहिजेत. मार्केटमधून कशी वसुली झाली पाहिजे. गोड बोलून कसे कस्टमरकडून पैसे घेतले पाहिजेत. कधी काही जणांनी नाही दिले तर कधी गोड बोलावं लागतं, कधी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जावंच लागतं, त्याशिवाय व्यवसाय होतच नाही. असं म्हणलं जातं की व्यावसायिकाला त्याच्या डोक्यावरती बर्फ
आणि तोंडामध्ये साखर ठेवूनच वागावं लागतं. तर याचा तुम्हाला कितींदा कसा अनुभव आलाय? बर्फ आणि साखर ठेवून डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून तर येतात बरेच अनुभव चांगले. पण त्यापेक्षा कधी गोड बोलून वाईट बी अनुभव खूप आलेले आहेत. लोक फसवतात, त्याच्यामध्ये काही फसवणुकीचे अनुभव आलेले आहेत? हो, नक्कीच. पैसे कव्हर होत नाहीत, जास्तच तोंडात साखर ठेवली तर. मग कधी कधी तुम्हाला कडक देखील वागावं लागतं. हो, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. काही लोकं पैसे देत नाहीत, चेक बाउन्सेस असतात. त्यामुळं मग अशी कठोर भूमिका घ्यावीच लागते कधीतरी. एक महिला उद्योजिका म्हणून तुम्ही या व्यवसायामध्ये, म्हणजे व्यवसायामध्ये नवीन येणाऱ्या लोकांना, मुलांना, तरुणांना किंवा महिलांना तुम्ही काय सांगाल? महिला उद्योजिका म्हणून तरुणांना आणि महिलांना मी एकच सांगेल, की तुम्ही व्यवसाय जर करत असाल तर पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि आपण जे घरच्यांचे पैसे किंवा दुसरीकडून जे पैसे घालून जो व्यवसाय चालू करतो, तर तो बुडला नाही पाहिजे. त्यातून आपल्याला थोडा प्रॉफिट झालाच पाहिजे. अ, म्हणजे असंच आहे आणि थोडे दिवस ना नफा ना तोटा या तत्वावरच बिझनेस करावा लागतो. पहिले 5 वर्ष. नंतर नफा हा व्यवसायात होतोच. पण त्यासाठी तेवढे 5 वर्ष तुमच्यात तेवढं हे पाहिजे, पेशन्स पाहिजे. तुम्ही वाट पाहिली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. आणि त्याच जोडीला कष्ट पण पाहिजेत. नुसतेच पैसे लावून उपयोग नाही. त्यात मार्केटमध्ये फिरावं लागतं. कंपन्यांशी राहावं लागतं व्यवस्थित. कंपनी पर्सन, सेल्स पर्सनशी अ, खूपच अनुभव असतात ह्यातून. म्हणजे पेशन्स महत्वाचे आहेत, कष्ट महत्वाचे आहेत. हो. मग कष्ट आणि पेशन्स याची जर आपण सांगड घातली तर व्यवसायामध्ये आपल्याला निश्चित यश मिळतं. हो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करणं सोपं आहे, प्रोडक्शन करणं पण खूप सोपं आहे. पण मार्केटिंग आणि सेल्स हे खूप सगळ्यात अवघड गोष्ट आहे. ब्रँड असो किंवा ब्रँड नसो. पण सेल्स करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. ती आली की सगळं जमलं म्हणून समजा. सेल्स करता आलं पाहिजे, विक्री करता आली. म्हणजे नवीन लोकांनी व्यवसाय करायला हरकत नाही. महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी व्यवसाय करायला हरकत नाही. हो, नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या तर आपण यशस्वी होऊ शकतो व्यवसायात. चालू व्यवसायामध्ये तुमचं काही भविष्याचं काही नियोजन आहे का? या व्यवसायामध्ये काही पुढचं काही टप्पा, स्वप्न आहे का? हो, नक्कीच. आता गेले 16 ते 17 वर्ष झालं आम्ही ह्या व्यवसायात आहे. तर प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा असते, की आपला व्यवसाय पुढे वाढलाच पाहिजे. तर मला ह्याच क्षेत्रात व्यवसाय वाढवायचा आहे आणि अजून इतर काही पाहतोय आम्ही. मग यातला पुढचा टप्पा हा, अ, तुम्हाला काय वाटतं की याचा पुढचा टप्पा काय असावा? पुढचा टप्पा माझा मी इथून पुढे अजून 2-3 ब्रँडचीच कामं करणार. म्हणजे आणखीन 2 ब्रँड किंवा 3 ब्रँड तुम्हाला या व्यवसायामध्ये आणायची आहेत किंवा त्याची डीलरशिप तुम्हाला घ्यायची. हो, म्हणजे माझं एक तत्व आहे पहिल्यापासूनच, की मी ब्रँडशिवाय कामच करत नाही. कारण मला नावापासूनच ब्रँड लागतं. कारण माझ्या नावातच ब्रँड आहे. म्हणजे आम्ही स्वतःच भोसले आहोत. आम्ही कामं पण ब्रँडचीच करतो. आम्ही लोकल कामं करतच नाही. म्हणजे आणखीन याच्यामध्ये वृद्धी व्हावी, 2-3 ब्रँड याच्यामध्ये ॲड व्हावेत आणि तुमच्या व्यवसायाचा आणखीन विस्तार व्हावा, हे तुमचं पुढचं स्वप्न आहे. हो, विस्तार तर होणारच आहे आणि ते आमचं स्वप्न आहे, की आम्हाला विस्तार करायचा आहे, टर्नओव्हर अजून वाढवायचा आहे आणि टर्नओव्हर वाढवून अजून बऱ्याच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्यात मार्केटमध्ये. अतिशय हा महत्त्वाचा भाग आहे, की आपल्या व्यवसायातनं लोकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे. आपण नोकरी करण्यापेक्षा उद्योगातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलात आणि एक महिला उद्योजिका म्हणून तुम्ही हा अतिशय चांगला आणि मोठा विचार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्या ठिकाणी स्मिता भोसले यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, की महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे आणि व्यवसाय केल्यामुळं महिला स्वतःचं घर देखील व्यवस्थित सांभाळू शकतात, स्वतःच्या पायावरती देखील व्यवस्थित उभं राहू शकतात, मुलांची शिक्षण देखील व्यवस्थित करू शकतात. त्या स्वतःचं एक वेगळं विश्व उभं करू शकतात, वेगळ्या विश्वाची ते निर्मिती करू शकतात. यामुळं महिलांनी, जास्तीत जास्त महिलांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे, व्यवसाय केले पाहिजेत. या ठिकाणी
स्मिता भोसलेंनी त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन महिलांना देखील केलेलं आहे आणि नक्कीच यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळेल, व्यवसाय करण्यासाठी त्या प्रवृत्त होतील आणि स्वतःच्या पायावरती उभं राहतील. या ठिकाणी मी स्मिता भोसले यांचं आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जय श्री